नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी BA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 6 काव्यशास्त्र या विषयातील घटक क्रमांक 3 काव्यानंद मीमांसा या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्राअंतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत. काव्यानंद मीमांसेचा अभ्यास करताना आपण कवीचा आनंद पाहिला, त्यानंतर रसिकाचा आनंद देखील पाहिला. रसिकाचा आनंद घेताना आपण काही मुद्द्यांचा मागील लेक्चर्समध्ये विचार केला होता. त्यामध्ये ज्ञानानंद, रस, चमत्कृती आणि समदाहत्ता या 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने रसिकाचा आनंद कसा होतो त्या संदर्भात चर्चा केली. आज आपण उर्वरित 4 घटकांच्या अनुषंगाने रसिकांना आनंद कसा होतो त्याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम तटस्थता ही संकल्पना पाहूयात. कारण काव्य आस्वादाच्या वेळी वाचकांच्या मनाची अवस्था ही भावनास्वादाची असते. हा भावनास्वाद वाचक तादात्म्याने घेतो की तटस्थतेने, असाही प्रश्न काव्यानंद चर्चेत उपस्थित केला आहे. आता काव्यासादाच्या वेळी ज्या भावनांची जागृती होते किंवा ज्या भावनांचा अनुभव येतो त्या भावना काव्यगत व्यक्तीच्या भावनेसारख्याच असतात असे स्थूलमानाने मानण्यात येते. आता दुष्यंत आणि शकुंतलेच्या मनातील जी प्रेमभावना उद्दीपित होऊन आपला विलास करीत असते तीच प्रेमभावना शकुंतल नाटक वाचणारा पुरुष किंवा स्त्री यांच्या अनुभवास येते. म्हणून त्याला किंवा तिला सुख प्राप्त होते, आल्हाद वाटतो, आनंद वाटतो. म्हणजे शकुंतला पतीच्या घरी जात असताना तिला दुःख होते, त्याप्रमाणे वाचकास आणि रसिकासही दुःख होते असे म्हणता येते. हा भावनानुभव किंवा ही जागृती वाचक तटस्थ राहिल्यामुळे होणार नाही, किंबहुना काव्यगत व्यक्तीशी तादात्म्य झाल्यानेच होते असे तादात्म्यवादी अभ्यासकांचे मत आहे. रसनिष्पत्ती होण्याचा हमखास विषय म्हणजे काव्यगत व्यक्तीशी तादात्म्य होणे हा होय. म्हणजे वाचक त्या व्यक्तीशी तादात्म्य झाला की साहजिकच त्या व्यक्तींना भावनांचा अनुभव सरळपणे येतो. तेव्हा काव्यस्वादाची मनस्थिती म्हणजे काव्यगत व्यक्तीशी झालेल्या तादात्म्याची अवस्था होय. आता वाचक जितका अधिक तादात्म्य होईल तितकी मूळ काव्यातील भावना अधिक यथार्थपणे प्रतीत होईल. म्हणजे आपणच जणू काही शकुंतला किंवा दुष्यंत आहोत असे वाटणे म्हणजे तादात्म्याची परिसीमा होय. या तादात्म्यमुक्तीमुळे वाचकांना काव्यानंदाचा प्रत्यय येतो. पण या तादात्म्य आनंदामुळे काही अडचणी देखील येतात. कारण तादात्म्याने मुळातील अनुभव जसेच्या तसे येतील यात काहीच शंका नाही. परंतु सुखद अनुभवाबरोबरच दुःखद अनुभवही घ्यावे लागतील. म्हणजे काव्यस्वादात सुखाबरोबरच दुःखाचाही अंतर्भाव करावयास हवा. परंतु काव्यस्वाद हा दुःख स्वरूप नसून सुख स्वरूपाचा आहे, म्हणूनच तो आनंद देऊ शकतो असे तादात्म्यवादी लोकांना वाटते. म्हणजे सुखाबरोबर दुःखाचा आस्वाद जर होत नसेल तर तादात्म्य हे दुःखदायक होत नाही असे म्हणावे लागेल. म्हणजे वाचकास वाटेल तेव्हा तो सुखानुभवाकरिता तादात्म्य होतो, दुःखानुभव येईल असे वाटल्यास पुन्हा केवळ स्वतःच्या तटस्थतेच्या भूमिकेचा आश्रय करतो. ही भूमिका स्वीकारली तरीसुद्धा तादात्म्याचे क्षेत्र संकुचित होते. म्हणजे उत्तर रामचरित्रमधील राम, मृच्छकटिकमधील चारुदत्त इत्यादी नायकाशी नाटकात प्रथमपासून अखेरपर्यंत तादात्म्य होण्यास कोणीही तयार होणार नाही. कारण नाटक किंवा कादंबऱ्यातील दुष्ट प्रवृत्तींच्या पात्रांशी तादात्म्य होण्याची इच्छा असते. म्हणजे सर्वसाधारण वाचकास तरी असे होणार नाही. आता हरिभाऊ आपट्यांच्या पण लक्षात कोण घेतो या कादंबरीतील शंकर मामंजी, शेक्सपियरच्या हॅम्लेट किंवा गडकऱ्यांच्या एकच प्याला नाटकातील सुधाकर व्हावे असे कोणास वाटेल? थोडक्यात तादात्म्य हा काव्यगत पात्रातील रस प्रतीत होण्यास कितीही चांगला उपाय वाटत असला तरी प्रत्यक्षात तो क्वचितच अनुभवास व उपयोगास येईल असे वाटते. आता तादात्म्याबरोबरच
पुनःप्रत्यय म्हणजे रसिकाला पुनःप्रत्ययाच्या माध्यमातून देखील आनंद होत असतो. आता पुनःप्रत्ययाची उपपत्ती ही नासी फडके यांनी मांडली. त्यांच्या मते रसिकांच्या मनात जागृत होणाऱ्या भावनांचे स्वरूप हे पुनःप्रत्ययाचे असते. कारण प्रत्यय याचा अर्थ अनुभव. पूर्वी जे अनुभव रसिकाने घेतलेले असतील व त्यावेळी जे सुखद वाटले असेल ते अनुभव त्याच सुखाकरता पुन्हा एकदा घ्यावा असे वाटणे अगदी स्वाभाविक असते. म्हणजे जीवनात असे अनुभव पुन्हा मिळाले तर घेईलच, तथा ते पुन्हा पुन्हा मिळत नाहीत हा जीवनाचा स्वभाव आहे. अशावेळी प्रत्यक्षात जरी त्याचा अनुभव घेता आला नाही तरी कल्पनेच्या पातळीवर तो घेणे ही गोष्ट त्याच्या हातातील असते आणि हे अनुभव घेण्याचे साधन म्हणजेच साहित्य होय. आता ललित वाङ्मयात या पुनरावृत्तीचा अनुभव आपल्याला प्रत्यक्षात मिळतो आणि तो मिळाला की रसिकाला आनंद होतो. यालाच पुनःप्रत्यय असे म्हणतात. म्हणजे आपल्या दररोजच्या वास्तव जीवनात प्रेमाचे प्रसंग अनुभवायस मिळणे कठीण, मात्र ते कादंबरीच्या वाचनाने कल्पनेच्या पातळीवर अनुभवास येतात. म्हणजे प्रणयाखेरीज इतर उदात्त व भव्य अनुभव आपापल्या साहित्याच्या माध्यमातून घेता येतात. किंबहुना प्रत्यक्षात शोककारक व भयकारक असे अनुभव आपणास वाङ्मयातून घेता येतील. म्हणजे वाघाच्या तावडीत सापडून प्राण संकटात सापडल्याचा प्रसंग प्रत्यक्षात पूर्वी अनुभवास आला असेल, तो परत प्रत्यक्षात अनुभवायचा नसला तरी ललित वाङ्मय वाचून काही मर्यादित स्वरूपात रोमांच उभे राहतील. तोच अनुभव मात्र सुखद वाटेल व त्याकरिता वाचक किंवा रसिक वाङ्मयाचे वाचन करतील. याप्रमाणे पुनःप्रत्ययाने भावनांच्या अनुभवांचे जे सुख, जो आनंद होतो तोच साहित्याचा आनंद असतो. आता या पुनःप्रत्ययाच्या आनंदाला देखील काही मर्यादा पडतात. म्हणजे पुनःप्रत्ययाच्या उपपत्तीने काव्यानंदामधील बऱ्याच घटकांचा हिशोब लागला तरी सर्वच भागाचा लागतो असे मात्र म्हणता येणार नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे सुखाबरोबर दुःखाचा अनुभव घ्यावा असे वाचकांना किंवा रसिकांना वाटणे कठीण असते. म्हणजे प्रिय व्यक्तीचा विरह, पुत्रशोक, अपयश किंवा कीर्तिहानी या गोष्टींचा पुनःप्रत्यय घ्यावा असे वाटणारा रसिक क्वचितच आढळेल. कारण काव्य वाचन करीत असताना एकतर तो वाचक असे प्रसंग टाळतो किंवा ते काल्पनिक आहेत आणि ते दुसऱ्यावर आलेले आहेत हे माहीत असल्यामुळे त्याची तीव्रता पुष्कळच कमी असते. आता वाचकाला जे अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावेसे वाटतात तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा नवनवे अनुभव अधिक घ्यावेसे वाटतात. म्हणजे जीवनामध्ये कधीही न येणारे अनुभवही पुष्कळ असतात. असे अनुभव वाङ्मयातून मिळतात. म्हणून अनेक लोक काव्य वाचतात. अनेक वेळा नवनवीन अनुभव मिळावेत एवढीच इच्छा काव्य वाचनास प्रवृत्त करते. त्यातून मिळणारा अनुभव सुखद असेल याची कल्पना नसतानाही वाचक साहित्यकृती वाचतो. त्याचे कारण नवीन काय सांगितले आहे याची जिज्ञासाही वाचकाचा असते. आता याबरोबरच प्रत्यभिज्ञा हा देखील रसिकाला मिळणारा आनंद तितकाच महत्त्वाचा वाटतो. कारण पुनःप्रत्ययाला अगदी जवळ असणारी काव्यानंदाची दुसरी उपपत्ती म्हणजे प्रत्यभिज्ञा होय. म्हणजे अभिज्ञा म्हणजे ओळख किंवा ज्ञान ही उपपत्ती कृपा कुलकर्णी यांनी मांडली. म्हणजे ज्ञानाचे दोन प्रकार असतात. एक, प्रथम मिळणारे ज्ञान हे अनुभवाच्या स्वरूपाचे असेल तर तोच अनुभव पुन्हा एकदा आला की त्याला प्रत्यभिज्ञा म्हणतात. दुसरे म्हणजे पूर्वी एकदा आपणास माहीत असलेली गोष्ट ती हीच आहे असे जे ज्ञान होते त्यालाही प्रत्यभिज्ञा असे म्हणतात. ही केवळ पूर्वीच्या ज्ञानाची स्मृती नाही तर त्याची पुनरावृत्ती होय. म्हणजे प्रत्यभिज्ञा आणि पुनःप्रत्यय यामध्ये याप्रमाणे साधर्म्य आहे. त्यामध्ये फरक करायचा झाल्यास प्रत्यय हा अनुभवाच्या स्वरूपाचा असतो व अभिज्ञा ही ज्ञानाच्या स्वरूपाची असते असे म्हणता येईल. आता प्रत्यभिज्ञाबरोबरच जिज्ञासापूर्ती ही देखील तितकीच महत्त्वाची उपपत्ती मानली गेली. कारण जिज्ञासापूर्ती ही उपपत्ती माधव जुलियन यांनी मांडली. म्हणजे जिज्ञासापूर्ती म्हणजे कुतूहलपूर्ती होय. नवीन ज्ञान किंवा अनुभव यांचे काव्यानंदामधील महत्त्व लक्षात घेऊन जिज्ञासापूर्तीमुळे होणाऱ्या काव्यानंदाला मीमांसेत प्राधान्य दिले गेले. माधव जुलियन यांनी जिज्ञासापूर्ती हा काव्यानंदांचा गाभा आहे असे म्हटले. म्हणजे माणसाविषयी मनुष्याला असलेले कुतूहल हे फार प्रभावी असते आणि या मानवविषयक कुतूहलाच्या पूर्तीलाच काव्यानंद मीमांसेमध्ये महत्त्वाचे स्थान दिले आहे.
म्हणजे सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासानेही मानव विषय कुतूहलाची पूर्ती बऱ्याच अंशी होण्यासारखी आहे. तथापि या अभ्यासाने काव्यानंद होतो असे मात्र म्हणता येणार नाही, कारण मानवाविषयी शास्त्रीय स्वरूपाचे ज्ञान कितीही झाले तरी ते काव्यात किंवा साहित्यात त्यामुळे आनंद होईल असे वाटत नाही. म्हणजे माणसाचे परस्पर संबंध चित्रित करून त्यांच्या भावनांच्या गुंतागुंतींचे चित्र काढून वाचकालाही काही भावनिक आस्वाद मिळवून देण्याचे कार्य झाल्याखेरीज केवळ कुतूहल पूर्तीला महत्त्व नाही. म्हणूनच काव्यानंदामध्ये रसिकाला होणाऱ्या भावनानुभवालाच प्राधान्य आहे. असा भावनानुभव न येता इतिहासात मानवाचा जो परिचय होतो त्याप्रमाणे परिचय झाला तर ते केवळ कुतूहलपूर्तीमुळे काव्यानंदाचा संपूर्ण बोध होणार नाही. तर कुतूहलपूर्ती हवीच, परंतु त्यामधून भावनानुभूतीचा जन्म व्हावयास हवा अशी आवश्यकता वाटत नसती तर शाकुंतल, उत्तररामचरित्र, रामायण, महाभारत किंवा अलीकडील पण लक्षात कोण घेतो, झाडाझडती, एकच प्याला, नटसम्राट यासारख्या सर्वमान्य कलाकृती वाचनाची प्रवृत्ती एकाच वाचकाला पुन्हा पुन्हा झाली नसती. कारण एकदा वाचून झाल्यावर कुतूहलपूर्ती करण्याचे त्या कलाकृती सामर्थ्य संपते, परंतु भावना जागृती करण्याचे त्यांचे सामर्थ्य मात्र शाश्वत टिकवणारे असे आहे. आता इतिहासासारख्या विषयात कुतूहलपूर्ती लगेच संपते, कारण भावनानुभव त्यात नसतो. आता अक्षरग्रंथाचे दुसरे, तिसरे, चौथे वाचन केल्यानंतरही भावनानुभव संपत नाही. म्हणून केवळ जिज्ञासापूर्ती म्हणजे काव्यानंद नव्हे तर जिज्ञासापूर्तीबरोबरच भावनानुभव ही काव्यानंदामध्ये महत्त्वाचा घटक मानला जातो. तर मित्रहो, या ठिकाणी आपण रसिकाचा आनंद या 8 मुद्द्यांच्या अनुषंगाने पाहिला. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 37 71 किंवा 0231 269 38 71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.